उभयतांसी पूजनी पार्थ समर्पले नवही सूत ब्राह्मण आनंदे बहुत यशवर्णित पार्थाचे। त्या 9 मुलांच्या आईवडिलांना आनंद झाल्याच्या नंतर काय केलं त्यांनी? अर्जुनाची पूजा वगैरे केली आणि दर्शन घेतलं। अशा प्रकारे त्या 9 मुलांच्या आईवडिलांनी केलं। ब्राह्मण गेला गृहासी मग अर्जुन मने ऋषिकेशी तुझी लीला ब्रह्मादिकांसी पाकशासनासी अगम्य। त्या ठिकाणी अर्जुन म्हणू लागला, देवा तुझी लीला कशी आहे? अगम्य आहे, त्याची गणता करता येत नाही। देवादी देव इंद्र सुद्धा ही अशा प्रकारचं महाराज करू शकत नाही। म्हणून भगवंत श्रीकृष्णाचा अर्जुन स्तुती करू लागले। श्रीकृष्ण म्हणे पार्था सर्व स्वरूपे मीच धरिता येथे दुजयाची नाही वार्ता करता हरता मीच पै। त्या ठिकाणी ज्यावेळेस अर्जुन स्तुती करीत होता त्यावेळेस मग काय म्हणले श्रीकृष्ण भगवंत? अरे अर्जुना, करता करविता चालविता बोलता बुद्धिदाता सर्वस्व मीच आहे। अशा प्रकारे अर्जुनाला सांगू लागले कृष्ण भगवंत। असो आज्ञा घेऊन अर्जुन इंद्रप्रस्थासी गेला परतोन सकाळ अभिमान गळून कृष्ण स्मरणी वर्ततसे। मग त्या ठिकाणी हे महाराज झालं, मुलांना वाचविलं भगवंताने, हे केलं आणि नंतर प्रस्थच का बनवा प्रस्त या ठिकाणी आपल्याला ते दिलेलं होतं त्या ठिकाणी जाण्यासाठी अर्जुन निघालेला आहे। श्रीधर श्रोतया विन्वित संपत आला हरिविजय ग्रंथ परी एक अनुसंधानी संबंध पद्पुराणांची सुचले। आणि त्या ठिकाणी म्हणू लागले, एवढा 36 अध्यायाचा मला हरिविजय संपलाय, पण अजून महाराज माझी इच्छा आहे की यापुढे काहीतरी आपण या ठिकाणी रचना करावी आणि भक्ता जनार्दनाला श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गोपाल कृष्णाय नमः। तेथे मी तुझ वरीना मग मी कंसाधीन जाईन ते वेळी तू गुप्त होणे द्वारके वेगेसी। सांगू लागले श्रीकृष्ण भगवंत, काय आहे त्यावेळेस तुझी मनाची इच्छा पूर्ण होईल आणि त्या ठिकाणी मी काय करेन? कंस चाणूर अशा प्रकारचे दुष्ट लोक आहेत ते मारेल आणि तुझ्या बरोबर मी त्या ठिकाणी अर्ध्यांगी होतो। ऐसावर पाहून येते अवसरी इंद्राणी निर्धारित पकरी प्रगटली गोकुळा भितरी भोगिला मुरारी कुंजवणी। मग सतीची इच्छा पूर्ण झाली, देवानी भगवंत श्रीकृष्णाने वर दिला आणि नंतर ज्यावेळेस महाराज गोकुळामध्ये त्या ठिकाणी राधा म्हणून महाराज त्या ठिकाणी करेल अशा प्रकारे महाराज होईल। मग मथुरेशी जाता ऋषिकेशी वियोगण सावे राधेसी गुप्त होणी हिमाचळेसी मागुती तापसी ते गेली। मग मथुरेला गेला आणि त्या ठिकाणी तू तपश्चर्या करते, तपश्चर्या केल्याच्या नंतर तुझी माझी वृंदावनामध्ये बरोबर का म्हणेवा त्या ठिकाणी महाराज तुझी इच्छा पूर्ण होईल। मग ते दिव्य तप करुणी तेची आली द्वारके लागुणी श्रीकृष्णे राधेसी देखोणी आलुंगुणी अंकी बैसवी। सतीनं काय केलं? सांगितल्याप्रमाणे काय सांगितला? तू तपश्चर्या कर, तपश्चर्या केली आणि केल्याच्या नंतर पुन्हा महाराज त्या ठिकाणी द्वारकेला राधा म्हणून द्वारकेला राधा म्हणून आली
अद्यापि द्वारकेसी जाण श्रोती पावे जाऊन होते राधा पूजन सर्वजन देखिले ते. तुम्ही तर गेला होता कधी द्वारकेला? मी गेला तर मग त्या ठिकाणी सर्वच मंदिर सर्वच लोक म्हणत राधा कृष्ण म्हणून त्या ठिकाणी मंदिर तुम्हाला बघायला मिळते. कुठं? द्वारकेला बर का. अशा प्रकारे मला द्वारकेमध्ये मंदिर आहे. आशो अर्ध्यांगी राधा घेऊनी बैसला असता चक्र पाणी तेथे आली रुक्मिणी हरिचरण पावया. काय झालेलं आहे त्या ठिकाणी द्वारकेमध्ये? ज्यावेळेस मला कृष्ण आणि राधा बसलेली होती मांडीवर बाजूला, आणि तितक्यात काय झालेलं आहे? रुक्मिणी आई त्या ठिकाणी आलेल्या आहेत. जरी 16 सहस्त्र गोपिका असती सत्यभामादी सकळ युती परी त्याही येतो रुक्मिणी पती सती न बैसती हरियांकी. एवढ्या बायका होत्या किती? 16,108. त्याच्यापैकीच रुक्मिणी आई बर का, 8 पैकी. आणि महाराज एवढ्या होत्या पण एक्याही महाराज त्या ठिकाणी राणीचे महाराज कृष्णाच्या मांडीवर बसायला हिंमत नव्हती, पुढे येत नव्हत्या. पण ज्यावेळेस रुक्मिणीने पाहिलं ही कशी काय महाराज आमच्या भगवंत श्रीकृष्णाच्या गोपाल कृष्ण भगवान की जय, टोटेश्वरी माता देवी की जय. आसो रुक्मिणी आली जो एकदा तो हरीचे अर्धांगी बैसली राधा. नजरी रुक्मिणीची मर्यादा चढली क्रोधाभिमुखी. गुरुवारीचे नमस्कार. चंडीश्वरी मातेच्या चरणी नमस्कार. या ठिकाणी आलेली सर्व भक्त मंडळी अनेक मान्यवर आहेत, सर्वांचे ते नमस्कार. माता भगिनींचे नमस्कार. आमचे गिरी गुरुजी आहेत, गिरी महाराज, सुकळी गोटेगावकर, भांडे महाराज, आके महाराज, अरदास महाराज आणि बोलू नये असे मान्यवर अनंत असणारे गुणवान मंडळी या ठिकाणी आली आहे. आग्रहास्तव येणं टाळ होतं, पण महाराजांनी पुन्हा पुन्हा 2 वेळेला फोन करून सांगितलं नाही याच प्रकृती बरोबर नसली तर येऊ नका, पण प्रकृती चांगली असली तरी या. हे खरं आहे, सेवा करणं आपलं आद्य कर्तव्य आहे. आणि आज्ञेप्रमाणे आपण या ठिकाणी मी आलेलो आहे. असो प्रसंग असा आहे, पद्मपुरीचा असणारा प्रसंग या ठिकाणी आता आमच्या पुरी महाराजांनी दत्तवाडीकर खूप सुंदर वर्णन केलेलं आहे. त्याच कथेला असणारा पुढे आपण पाहू. एक वेळेला राधा भगवान श्रीकृष्णांच्या अंकावर मांडीवर बसली आणि अधिकार पाहिजे अशी बुद्धी तर सुचायला नाही पाहिजे, पण सुचली तुमच्या आमच्या भाग्यानं. आमचं पुढे भाग्य उजळणार होतं म्हणून शचीला बुद्धी सुचली. काही म्हणतात शचीचा अवतार तो नाही, पण शचीचा अर्धांश आहे आणि अर्धांश गोलोकामधील एका गवळणीचा असताना प्रसंग आलेला एका ग्रंथामध्ये, तो अर्धांश. अशा दोन्ही अंश मिळून एक शची ती राधा तयार झाली. 60,000 वर्ष तप केल्यानंतर अधिकार प्राप्त, देवाच्या जवळ राहायला अधिकार प्राप्त पाहिजे. नुसतं मुखात नाम यायचं असेल तर 1000 जन्म घ्यावे लागतात महाराज. आणि देवाचा अर्धांगी व्हायला तुम्हाला मला व्हायचं का? ही प्रकृती आपण आहोत, आपण अर्धांगी आहोत. आणि अर्धांगी देवाचं होण्यासाठीच आपला जन्म आहे. काय म्हणतो मी नीट लक्षात घ्या. अर्धांगी म्हणजे बायको नाही, अर्धांगी म्हणजे पत्नी नाही. पत्नी असेल रुक्मिणी. अर्धांगी याचा अर्थ फार वेगळा आहे. अर्ध नारी नटेश्वर म्हणजे प्रकृती पुरुषात मिसळणं, जीव शिवात एकरूप होणं, याला अर्धांगी समरस होणं असं म्हटलंय. अर्धांगी पण मांडीवर कृष्णाच्या बसली म्हणजे समरस झाले. त्यावेळेला रुक्मिणी आली. रुक्मिणी म्हणली माझा एवढा अधिकार आहे, मी बसल्यानंतर कोणी माझ्या समोर असताना बसत नाही. तिने जर बसली असेल कृष्णाच्या कोणी अर्धांगी म्हणून मी आल्यानंतर उठते आणि मला मान देते. सगळ्या उठून उभ्या राहतात. 16,107 जणी. आता ही कोण नटिंगण आहे? ही कोण नवीनच बाई आली आहे? हा सुंदर आहे म्हणली हे, पण अर्धांगी पण कशी बसली?
का आमचे मालक भुलले असतील हिला? काय प्रकार आहे? कुठलं पुण्य असेल जेणेकरून ही राधा इथं बसली आहे? राग आला रुक्मिणीला, येणारच की. पद कोणाला आपलं कोणाकडे दुसरीकडे द्यावं वाटतं का? नाही. गेल्यावर राग येतो दुसऱ्याने हिसकटून गेल्यावर, आणि मग तसा राग आला रुक्मिणीला. पद्मपुरींची कथा आहे, तुमच्या हरिवंश भागवतामध्ये नाही सापडणार, पद्मपुराणामध्ये पाहावं लागेल. आधीच ग्रंथकर्त्याने आपल्याला सूचना दिली आहे, ती वाचून बघा पुढे काय ते. पुढील भविष्य काळ रुक्मिणी गेली ऋतोनी दक्षिण दिंडी रवणी येवोनी तप करीत बैसली. या काळामध्ये रुक्मिणीला सुद्धा राग आला. आता तर रागेनं साहजिक आहे, आता तर हलका नाही. आणि गेली कुठं? रुसून गेली. रुसून तुमचे आमचं भाग्य होतं म्हणून आली इकडे. दक्षिण दिशा, द्वारकेपासून दक्षिण दिशेला दिंडीर नावाचं वन, आणि त्या वनामध्ये येऊन थांबले. सगळ्याला माहिती आहे कुठे ते स्थान. नाव सांगायचे सुद्धा. उदंड पाहिले, उदंड देखील. उदंड वर्णिले तीर्थमयी, आयशी चंद्रभागा, आयशे भीमा तीर, आयसा विटेवर देवकोटे. त्या देवाच्या बाजूला रुक्मिणी असणारी एकटीच अगोदर उभी होती दिंडीर वनामध्ये, रागाने येऊन थांबली आहे. आता पुढे काय प्रसंग घडतो बघा. दिंडीर वनाचे पंढरी भीमातीरी भीमकी तप करी मज येथे पावया येईल मुरारी द्वारके होली आपणची. त्या दिंडीर वनामध्ये रुक्मिणीनं तपवाला सुरुवात केली आहे. आणि मुरारी तो भगवान श्रीकृष्ण माझ्यासाठी इथं येईल. तपाच्या सामर्थ्यानंच भगवंत आपला होतो, भगवंताकडे जाता येईल. तपाचे सामर्थ्य तपिन काळाईन सकळ कामिनी ते सर्व सौभाग्य खारे गेले रुसोरी भीमा तटा. सगळे हे असताना म्हणलं एवढ्याला सोडून का गेली रुक्मिणी? एवढ्या 16,107 बायका आहेत. पण दक्षिण भारताचा, आपल्या दक्षिण भागातला उद्धार होण्यासाठी, हा बौद्ध अवतार प्राप्त करण्यासाठी, प्रगट होण्यासाठी भगवान श्रीकृष्ण सगळ्या सवंगड्याला बरोबर घेऊन दक्षिण दिशेचा असणारा प्रयाण करण्याच्या विचारामध्ये आहे. सुरुवात केली बाळवेशामध्ये. हे पद्मनेत्री, कमळाचे डोळे असलेली तू. पद्म म्हणजे कमळ, आणि कमळासारखे डोळे तुझे. तू इथपर्यंत का रुसून आलीस? आणि तू रुसून आल्यापासून माझं घर वसवसून पाठीमाग लागलं. देवाचं घर रिकाम झालं. आता कुठे देवाचं घर? देव नाही ऐसा ठावची रीता नाही. पण ते सुद्धा म्हणतोय माझं घर रिकाम झालं. काय करायचंय घराला? नुसत्या असूनी 4 भिंती, विटान कुठे इळ वाढून ह्याच्याला घर म्हणत नाही. घर म्हणजे पती पत्नी ह्या दोघांचा संसार एक रूप झाला पाहिजे. आणि म्हणलं मला तिथे टाकून आलीस तेव्हापासून मला घरात करमायला तयार नाही, म्हणून तुझा शोध घेण्याकरता इथपर्यंत मला यावं लागलं. म्हणे प्रिय तुझं वाचून माझं युवा समान वाटे क्षण, मग रुक्मिणी बोले वचन तू कोण आहेस संगपा. रुक्मिणी माता भगवंत बाळवेशामध्ये म्हणू लागली. एक क्षण, क्षण म्हणजे किती? अजून गणित सापडलं नाही मला. कुणाला माहिती असलं तर त्याचं सांगावं किती सेकंदाचा क्षण. एका क्षण म्हणजे 1 युगात इतकं लागतंय. 4 लाख नाही, 4 लाखाचं 1 युग, 5 लाख वर्षाचं 1 युग. एक क्षण म्हणजे एका युगा इतका मला मोठा वाटतंय. त्यावेळेला रुक्मिणी मातेनं सांगितलं एवढं मला बडबड करायची काय गरज आहे? तू कोण आहेस मी तुला विचारायला तयार नाही. मला बोलायला लागलास? मी परनारी, आणि परनारीला बोलायला तुझा काय संबंध आहे? रुक्मिणी म्हणतात. वरटिया सारी कसे मलाशे वाटते मानसी बहुतेक परत
परत वारी आहे से बाळपणापासून. रुक्मिणी मातेचा अतिशय गोड संवाद आहे. ओळखून बोलू लागली, अनोळखीनं बोलना गेली. मला वाटायला लागलं की म्हणली तू आल्याबरोबर दुसऱ्याच्या गळ्यात पडायला लागलास, परनारीला स्त्री म्हणायला लागलास, प्रिया म्हणायला लागलास, आवडीची वस्तू म्हणायला लागलास. मला वाटायला की तुला हे धंदा जन्मल्यापासूनच आहे. बाळपणापासून चोरी मारी आणि काय काय करतास तुझे, तू कपटी गोवळा आहेस आणि लोकांच्या गायी सांभाळणारा. मला वाटायला की तुझा ते धंदा पहिल्यापासून आहे. हाय कोणी भीमकीचे वचन असे करीत मधुसूदन, मग हृदय दृढ आणि मुन केले समाधान तेचे. लहान होता, बाळ वेशामध्ये होता, आता काय झालं. ज्ञानेश्वर महाराज की जय. नमो सद्गुरु नरेंद्र माय बापा. नमो सद्गुरु तुकया माय बापा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु आसरा पूर्ण केली. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र ज्ञान राजा नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरांची. पुंडलिकावती पंढरीनाथ भगवान की जय. राम भक्त महाराज की जय. श्री गणेशाय नमः. श्री रामचंद्राय नमः. माता पित्यांची सेवा करुनी हरी समीपाला पुंडलिक मुनी. प्रेम लागला दृढ चरणी मग मोक्षदानी बोलत. गुरुवारीला नमस्कार करून भावी भक्तांना नमस्कार करून कथेला आरंभ. या ठिकाणी असलेल्या गोड कथा असलेली हरिविजयची. आणि भगवंत ज्या वेळेला पुंडलिकापाशी गेला, पुंडलिक आई वडिलाची सेवा करत होता. आताचे पुंडलिक मात्र सेवा करत नाहीत प्रकार, बोलत सुद्धा नाही. तर त्यावेळेला तो असलेला सेवा करू लागलेला आहे. पांडुरंग परमात्मा हा असलेला बरं का या ठिकाणी हरी जवळ गेला. ए पुंडलिका पुंडलिका हाका मारतोय, पण पुंडलिक काही हो देत नाही. पुंडलिकाला बोलायला सुद्धा फुरसत नाही. एवढी सेवेमध्ये निमग्न झालेला तो पुंडलिक नुसती हाताने वीट फेकली. का फेकली असेल वीट? कारण आई वडिलाच्या सेवेमध्ये व्यत्यय येऊ नये, थोडी सुद्धा कमतरता त्याच्यामध्ये भासू नये, होऊ नये म्हणून पुंडलिकाने वीट देवाकडे फेकली. आणि ज्या वेळेला पुंडलिकाची आई वडिलाची सेवा पूर्ण झाली त्यावेळेला पुंडलिक उठला आणि ज्या विटेवर पांडुरंग परमात्मा उभारलेला आहे त्या ठिकाणी असलेला बरं का गेला, पाय धरले. देवा माझ्याकडून उशीर झाला बरं का, खूप माझ्याकडून अपराध झाला असेल पण मला क्षमा करा. मी आई वडिलाच्या सेवेमध्ये निमग्न होतो, ती सेवा सोडून मला येता येत नव्हतं. असा असलेला पुंडलिक देवाला बोलू लागला. पुंडलिकावर मागे ये क्षणी येरू म्हणे जैसा
आहेस चक्रपाणी तैसाची काळे स्थानी उभा आहे भगवंता. पुंडलिकानं सांगितल्यानंतर पांडुरंग परमात्मा हा देव असलेला बरं का प्रसन्न झाला आणि देव म्हणू लागले, चक्रपाणी म्हणू लागले, ए पुंडलिका मी तुझ्यावर प्रसन्न झालेलो आहे, तुला काय मागायचं असेल ती माग, मी सर्व काही देतो तुला, माग वरदान तू. पुंडलिक म्हणू लागला, देवा मला वरदान मागायचं नाही, एकच मागणं माझं, जी वीट मी फेकलेली आहे विटेवर जी उभाईच ना तू, पाय जोडून आणि कमरेवर हात तसाच उभा राहा. किती दिवस सांगतोय ऐका आता पुढे. जे तुझ्या दर्शनाची येती ज्ञानहीन मूढमती त्यांची दर्शने तेथे मुक्ती ह्याची विनंती असे माझी. देवा या विटेवर तुम्ही उभा राहावं आणि तुमच्या दर्शनाला जे जे येतील ना, मग मूढमती असू द्या, पामर असू द्या, आज्ञानी असू द्या, कुणीही आलेला, गरीब श्रीमंत भेट नाही बरं का, श्रीमंतही आला आणि गरीबी आला तर तेवढाच भाव, अजून आज्ञानी आला ज्ञानी आला तरी तेवढाच भाव बरं का. या ठिकाणी लहान थोर म्हातारा कुणीही आला सगळ्याला मोक्ष दे द्यावा, एकालाही सोडू नको. तिथं हा पापी आहे आणि हा दुराचारी आहे असं काही म्हणू नकोस. जे तुझ्या दर्शनाला येतील सगळ्यालाच उद्धार कर त्यांचा, असं मागणं असलेलं का पुंडलिक सर्वांसाठी मागतो आहे. आणि या क्षेत्राचे नाम पंढरी नगर दक्षिण द्वारका नाम उच्चार रुक्मिणी सहित तू सर्वेश्वर राय स्थिर येते. पुंडलिक म्हणू लागलेला आहे, देवा ही जी क्षेत्र आहे कल्याणी ते तुने पूर्ण नंद ब्रह्मपूर पर्ण पुणे अवतरणा येते राज. सहजानंदाला उपदेश झाला. सहजानंदाची समाधी कल्याणला आहे आणि तिथून पुढे असणार ब्रह्मानंदापर्यंत अशा प्रकारचा संप्रदाय विस्तार सांगू लागले. ते तुने दंदान दत्तानंद तत्वता तो श्रीधर पित्याचा पिता तो दत्तात्रय मुनी मागुता अवतरणा सहजते. दत्तात्रयापासून संप्रदायाला आणि श्रीधर स्वामी म्हणतात माझे जे वडील होते त्या वडिलापर्यंत त्यांना उपदेश इथे प्राप्त झाला आणि पुढे असणार दत्तात्रय संप्रदाय अशा प्रकारचा विस्तीर्ण झाला अशी कथा सांगू लागली आहे. तुने ब्रह्मानंद सद्गुरु जो ज्ञानाचा मामेरो श्रीधर वरदे श्रीविनाथ विकारो मी मातीरा विलासी जो. श्रीधर स्वामी म्हणतात ज्यांचा मला ब्रह्मानंदाचा आशीर्वाद प्राप्त झाला ते या ठिकाणी हिमातीर निवासी या पंढरपूर क्षेत्रामध्ये मला आशीर्वाद प्राप्त झाला आणि त्यांच्या कृपा प्रसादानं मी हा हरिविजय नावाचा ग्रंथ लिखाण करू शकलो अशा प्रकारचा परिहार श्रीधर स्वामी देऊ लागले आहे. पुंडलिकावरती शाली वाहन सके 1624 चित्रवा भानुनाम संवत्सरास शुद्धे द्वितीय मार्गशी मास हे दिवसी ग्रंथ संपला. शालिवाहन सके 1624 चित्रभानु नाम संवत्सरे या दिवशी परम पवित्र अशा प्रकारचा जीवाचं कृत कल्याण करणारा जे कृष्ण परमात्माचं चरित्र आहे ते चरित्र कातर चरित्र ते उच्चारावे देव केले देवे गोकुळी आणि आचरण रामाचं करायचं आणि उच्चार श्रीकृष्ण परमात्म्याच्या चरित्राचा करायचा. या श्रीकृष्ण चरित्राचा जर उच्चार केला अनंत पापांचा नायनाट करणारा अशा प्रकारचं चरित्र आहे. म्हणून कितीही दिवसाचा सप्ताह असू द्या शेवट काल्याच्या कीर्तनानं सत्याची सांगता होत असते का तर चरित्र अतिशय गहन आहे. म्हणून असा हा हरिविजय नावाचा ग्रंथ मी या ठिकाणी चित्रभानु नावासमोर या ठिकाणी असणाऱ्या क्षेत्राच्या ठिकाणी मी परिपूर्ण केला असा परिहार ग्रंथकर्ते देऊ लागले आहे. हे पांडुरंगवरे करुण पंढरीशी ग्रंथ झाला निर्माण
एकदा श्रवण करिता परिपूर्ण पापे दारुण भस्म होती. हरीचं चिंतनच असं आहे, कृष्ण परमात्मा चिंतनच असं आहे का तर नामाच्या चिंतने 12 वाटा पडते नाही. म्हणून असं हे चिंतन अतिशय श्रेष्ठ आहे प्रभूचं, कृष्ण परमात्म्याचं. पांडुरंग परमात्म्याच्या पंढरी क्षेत्रामध्ये मी हरिविजय ग्रंथ इथे लिखायला बसलो आणि पांडुरंगाची माझ्या सद्गुरुनाथांची कृपा झाली आणि त्यांच्या कृपेस्तव या पंढरपूर क्षेत्रामध्ये मी हरिविजय हा ग्रंथ परिपूर्ण केला. ही जर कथा ऐकली तर अनंत पापाचा नायनाट करणारी अशा प्रकारची कथा आहे. एक वेळेस तरी कथा ऐकावी जीवनात आल्याच्या नंतर, अशा प्रकारचा श्रीधर स्वामी विनंती करू लागले आहे. ते नाव करणे वाचिता पवित्र कुळी होय दिव्य पुत्र. ओ भक्तराज महाचतुर होईल ऐसे जाणीजे. कथा ऐकल्यास कोणतं पाच घ्यायच्या. 36व्या अध्यात ग्रंथ तत्वता प्रतिपाहो पंढरीनाथा. या ग्रंथासी मूळ करता पंढरीनाथ जाणीजे. बघा श्रीधर स्वामी या हरिविजय ग्रंथाचा शेवटचा अध्याय 36वा. आता 35 अध्याय आपल्याला ऐकायला मिळाले नाहीत. मग सांगितलं महाराजांनी 7 दिवस आपल्याला येणं झालं नाही. 8व्या दिवशी आली. कार्याची अशी देवदळी धरी बासे एवढी ताकद या कथेमध्ये आहे. पुन्हा नंतर तुकारामाच्या एका ठिकाणी म्हणतात ताळ आणि कथा धाडिली शाली घ्यारे ओळखून सज्जन हो. जे जे विठ्ठल करणी सांगितले ते ते येते पाविले. आत्वा आगळे त्याची तोची जाणे पै. बर स्वामी काय म्हणतात, हे माझ्या मनाने काय केलं नाही. देव बुध सांगे पंढरीशी या रे प्रेम सुखी झाले माझे नाव. ज्यावर सांगितलंय आपल्याला या 84 लाख योनी माणसाचा जन्म देवाचं नाव घेण्यासाठी अशा प्रकारचा अधिकारी आहे किंवा पवित्र आहे. म्हणून देव सांगतात की या ठिकाणी पांडुरंगा की कवी म्हणतात की माझ्या म्हणतं एकच काय का नाही. मला पांडुरंगानं प्रोत्साहन केलं, मला कथा लिहायला लावली, सांगायला लावली आणि आपली तीच आहे का नाही. आपण आता ही आपण साहित्य लागलो बोलू लागलो कोण तोच करतोय आहे का नाही. तसं या ठिकाणी पांडुरंग शिव गत्यंतर नाही. आपला तो एक देव कोणा देणे विनाची वास्तू कोणावे अशा प्रकारचे पांडुरंगाची लीला आहेत. आता वारकरी गातात ह्याच्यात का नवल नाही. कीर्तन भजन एकच या. तसं विठ्ठल हा देव आहे, तो आपल्या जवळ या मागत उभी आली. द्वारिकेची संपदा घेऊन पांडुरंग आले चक्र पाणी पंढरपुरा. कोणासाठी पुराणीची कथा विशेष त्याची हरिविजय सुरस श्रोते सावकाश. विनंती करतात श्रोते स्वामी या ठिकाणी श्रोते सुरता या ग्रंथामध्ये वाचाय सांगत असताना वाचत असताना कोण काय करत या कोण कसं बसलं ह्या त्याला सर्व कळत आहे. अशा पाचा पांडुरंग सर्व जगावर त्याची लक्ष ठेवणारा पांडुरंग आहे. म्हणून आपण देखील ऐकावी ऐकावं. अंबेजोगाई शहरामध्ये योगेश्वरी देवीच्या कृपाशीर्वादाने आज या ठिकाणी हरिविजय ग्रंथाची सांगता होत आहे. चोंडेश्वरी देवीच्या कृपाशीर्वादाने अंबेजोगाई शहरामध्ये गेल्या बऱ्याच दिवसापासून रामायण वाचक सूचक असतात. पण आज 4 पेक्षाही अतिशय आनंद होत आहे की या मंदिरामध्ये लाडक्या बहिणी महिलांची संख्या इतकी उपस्थित आहे. मी आतापर्यंत लक्ष्मण शक्तीचे कार्यक्रम केले पण कधी एवढी संख्या जमलेली नाही. खरोखर तुम्हाला या ठिकाणी आयोजक संयोजक आणि दैनंदिन वाचक सूचक आणि महिला मंडळ यांना खरोखरच माझा मनापासून या ठिकाणी नतमस्तक होऊन पुढील कथेस प्रारंभ करत आहे. श्री गणेशाय नमः. श्रीराम प्रभू चंद्राय नमः. किती 16 म्हणले का 15 झाले. श्री गणेशाय नमः. 36 तत्व ही साचार की 36 खनाचे दामोदर की 36 गंगा मिळवणी समग्र हरी विजयी समुद्र भर. स्वामी काय म्हणतात
36 अध्याय या ग्रंथाचे म्हणजे या ठिकाणी माळवं जाते 36 खण. एक एक खणाचं वर्णन जर करायला बसलं तर या ठिकाणी वेळ पुरणार नाही. असे 36 खणाचं हे ग्रंथ किंवा हे भांडार किंवा हे घर या ठिकाणी घरामध्ये येऊन जर बसलं तर शांती प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. असे हे भांडार हे हरिविजय ग्रंथ उत्तम स्वरूपात आहे असे कविकार म्हणत आहे की 36 कोळी धन दिदले ब्रह्मानंदे ताऊन की 36 खणाचे वृंदावन निज भक्त संपूर्ण तुळसी. बाबा या ठिकाणी 36 खणाचं अशा प्रकारची इमारत आणि ती इमारत या ठिकाणी तुमचा करता तुमच्या कृपेनं आणि देवाच्या एका आशीर्वादाने ही तयार केलेली आहे. मी मंच या ठिकाणी काहीच मांडले नाही म्हणून विश्वास ठेवा आणि या मंदिरामध्ये या खणामध्ये या इमारतीमध्ये या ठिकाणी येऊन इथं यावंच लागेल बाबा. म्हणून मंदिरामध्ये जावंच लागतं. या देवघरा आला भक्ती सन्माने पूजिला देव घरा येतोय पण या ठिकाणी मंदिरामध्ये गेल्याच्यानंतर हा समुदाय बघायला मिळतो आपल्याला. म्हणून त्या ठिकाणी हे 36 खणाचं माळवण किंवा इमारत उत्तम आहे. इथे येऊन बसा श्रवण करा वाचन करा श्रवण करा या ठिकाणी आणि मुक्ती प्राप्त झाल्याशिवाय राहू शकत नाही. की हरिविजयी ग्रंथ राजेंद्र हे 36 जाना त्याचे महावीर करीते सकळ पापांचा संहार प्रताप धीर महायु. बाबा या 36 खणाच्या इमारतीमध्ये आपण जरी हरिविजय हे आकाश तेथे हे 36 चंडाश ब्रह्मांड भेटून प्रकाश पलीकडे जाय समचरण सरोजम सांद्रणीला उदामं जगन्नीत मंडनं मंडनानां तरुण तुलसी माला कंदरं कंजनेत्रं सदय धवलहस्तं विठ्ठलं चिन्तयामि. सर्वमंगलमंगले शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायण नमस्तुते. सर्व अधिमाया शक्ती सर्व असणारे गोपाळ कृष्ण आणि सर्व जमलेले श्रोतृवर्गीयांच्या चरणी समसून 36 अध्यायाचं महत्व सांगू लागले. रूपक केलं श्रीधर स्वामींनी. 36 अध्याय म्हणजे असणारा आकाश आहे. किती व्यापक आकाश आहे आणि आकाशामध्ये असणारं 36 प्रकारचे हे सूर्य आहेत. चंडाउस म्हणजे सूर्य आणि सूर्याचा जसा ज्ञानरूपी प्रकाश पडावा त्याप्रमाणे हा 36 अध्यायामध्ये ज्ञानरूपी प्रकाश भक्ती ज्ञान वैराग्य तुमच्यासाठी दिले आणि म्हणून या अध्यायाचं चिंतन मनन श्रवण व्हावं असं श्रीधर स्वामी सांगू लागले. हे 36 वृक्षाचे वन की 36 क्षेत्रे पिकली पूर्ण हे पदक ते दिव्यमान 36 रत्नाचे अनेक रूप सांगू लागले. 36 प्रकारचे हे वृक्ष आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी 36 प्रकारचे क्षेत्र आहेत. मग क्षेत्र असणारा तत्वावर विषय होता. आपला देह 36 तत्वाचा आहे आणि म्हणून हे 36 प्रकारचे क्षेत्र आहे. क्षेत्र क्षेत्र ज्ञान हो अशा प्रकारे श्रीधर स्वामी सांगू लागले. अनेक प्रकारे 36 अध्यायाला रूपक करून सांगू लागलेले आहेत. प्रयागराज
प्रयागराज थोर भाव माघ मासाती पवित्र स्नान करी पुण्यवंत नर आदि गुढी देवनी. श्रीधर स्वामी अनेक रूप देता श्रोत्याच्या हृदयामध्ये भाव निर्माण व्हावा म्हणून सांगू लागले. हे 36 अध्याय म्हणजे जसं या नवखंड पृथ्वीवर असणारा अनेक तीर्थ आहेत आणि या सर्व तीर्थाचा राजा प्रयागराज तीर्थ आहे आणि प्रयागराजाच्या ठिकाणी माघ महिन्यामध्ये जर सचेल स्नान केलं तर सर्व पापाचं क्षालन होते. म्हणून 36 अध्याय म्हणजे हे प्रयागराज नावाचा ग्रंथ आहे आणि या ग्रंथामध्ये स्नान करायचं म्हणजे हे श्रवण करायचं, मनन करायचं, चिंतन करायचं, निध्यास करायचं, नंतर साक्षात्कार होते असं रूपकानं सांगू लागले. या भवरोगावरी दिव्य रस बुद्धिमंतासी होयाती मनी प्रकाश सुख सांगे परिस्थितीचा वारंवार गौरवणी. हा भवरोगावर या ठिकाणी असणारा रस आहे म्हणतात. ब्रह्मरस घेणी काढा त्याने पिळा वारेल पथ्य नामे ठोवाचे अनेक न वाचे. अशा प्रकारचा हा आपल्या पाठीमागा लागलेला जन्म मरणाचा भवरोग आहे. याच्यातून मुक्त व्हायचा असेल तर हे अध्याय वाचा. आणि या ठिकाणी असणारा नैमिषारण्यामध्ये शुकाचार्य राजा परीक्षितीला भागवत सांगतात. हे भागवताचं सारच आहे असणार. श्रीधर स्वामीने सांगितलेलं कृष्णाच्या आणि त्यांच्या भक्ताच्या टोटल लीला सांगितल्या होता. यामुळे शुकाचार्य परीक्षितीला सांगू लागले. प्रथमाध्याय मंगल चरण गणेश सरस्वती संत वर्ण गुरु महिमा सांगून प्रथमाध्याय संपविला. आपण सगळ्या जणांनी ऐकलेले असणार आहे हरिविजय ग्रंथ. पहिल्या अध्यायामध्ये गणेशाचं स्तवन केलं, त्याचबरोबर आदिमाया शक्ती शारदेचं स्तवन केलं, संतांचं स्तवन केलं आणि तरलो आता उद्धरलो गुरु कृपे असं अनेक विस्तारानं गुरु महिमा सांगितलं. 200, 250, 300 पर्यंत विस्तारच केला भयंकर, कटाळा केला नाही सुरत स्वामींनी. अशा प्रकारे पहिल्या अध्यायामध्ये आपण कथा ऐकली. दैत्य प्रतयवरी माझ